आज आपण आळूची भाजी करणार आहोत। त्यासाठी आळूची पाने व आळूचे देठ या स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। उभे चिरलेले खोबरं व शेंगादाणे यामध्ये टाकायचे आहेत व त्याची एक शिट्टी करून घ्यायची। हिरवी मिरची लसूणची पेस्ट घ्यायची। एक शिट्टी केल्याच्या नंतर त्याला रवीने बारीक एकजीव करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे खोबरं, शेंगादाणे व आळूची पानं एकजीव झाले पाहिजेत। अशा रीतीने एका पातेल्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवायचं आहे। त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत व हिरवी मिरची लसूणची पेस्ट टाकायची आहे। हलवून घ्यायचं आहे। तोपर्यंत एका साईडला 2 चमचे बेसन पिठामध्ये थोडेसे पाणी घालून त्याचे एक मिश्रण तयार करायचे आहे। अशा प्रकारे मिश्रण तयार होते। पातेल्यामधील फोडणी तयार झाल्यानंतर त्याच्यात भाजी टाकायची आहे। उकडलेली भाजी टाकायची आहे। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये ते बेसन पिठाचे मिश्रण टाकायचे आहे। असे चांगले हलवून घ्यायचे आहे किंवा आपण रवीने सुद्धा हे गोठू शकतो। उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। थोडेसा गूळ टाकायचा आहे व चिंच टाकायची आहे। 5 मिनिटं उकळी आल्यानंतर ही भाजी तयार होते। 5 मिनिटात ही भाजी तयार होते। खूप छान लागते। थँक यू।